मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल। हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे। उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांच्याकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे। आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे। नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1021 कोटी रुपये, कामगार विभागास 171 कोटी रुपये, वस्त्रोद्योग विभागास 774 कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास 807 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। पायाभूत सुविधांच्या मध्ये 1 रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते। हे लक्षात घेऊन विमानचालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलमार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे। महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन, अकृषी कर, वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे। विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे। प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे। बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता 90 वर्ष करण्यात आला आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26% आहे। वाढवण बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे। सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे। या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल। वाढवण बंदराजवळ मुंबईतले 3रे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे। हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात मौजे बुर्बे येथे बंदर निर्मितीच्या 4,259 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास खासगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींच्या साठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे। मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरता सुसज्ज जेटीचे 229 कोटी 27 लाख रुपये किमतीचे काम सुरू आहे। दिघी जिल्हा रायगड, वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग तसेच कालेर, डोंबिवली, कोलशेत, मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथील जेटींची कामे प्रगतीपथावर आहेत। काशीत जिल्हा रायगड येथे तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे। हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांच्या मध्ये 8,400 कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। महाराष्ट्र शाश्वत
पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल। केंद्र सरकारने सन 2020-21 पासून भांडवली खर्चाकरता 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे। या योजनेतून राज्याला 2021 ते 23-24 या कालावधीत 13,807 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे। सन 2024-25 मध्ये या योजनेत सुमारे 12,000 कोटी रुपयाचे सहाय्य अपेक्षित आहे। पूर्व निर्धारित निकषावर आधारित राज्याच्या दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करण्याचे प्रस्तावित आहे। या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्रे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळ, गड किल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे। आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा 1 पूर्ण झाला आहे। टप्पा 2 मधील 3,939 कोटी रुपये किमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत। त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत। टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपये किमतीची 23 कामे हाती घेण्यात आली आहेत। सुधारित हायब्रिड एन्युटी योजनेअंतर्गत 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची कामे सुरू आहेत। या कामांची किंमत 36,964 कोटी रुपये आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 5,670 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामे ही पूर्ण झाली आहेत। सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा 2 अंतर्गत 9,610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जनोत्तीची कामे मार्च 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत अतिरिक्त 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3,582 गावं 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील। या प्रकल्पाची एकूण किंमत 30,100 कोटी रुपये आहे। पहिल्या टप्प्यात 8,000 कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाला आहे। इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील। याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। ठाणे ते मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्त्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3,364 कोटी रुपये खर्चाचे काम सन 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। शिवडी वरळी या 1,051 कोटी रुपये किमतीच्या उन्नत जोड रस्त्यांचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे 18,120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा हाती घेण्यात येणार आहे। पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे। तळेगाव, चाकण, शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत। या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत। येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। येत्या 5 वर्षांमध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीच्या 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग या 2 मार्गिकांच्या 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविलेला आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे। नवी मुंबईतील उल्वे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे। या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत। तेथून एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे। प्रवासी आणि माल वाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल। विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल। शिर्डी विमानतळाचा 1,367 कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे। ती कामे सुरू आहेत। सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे। नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। रत्नागिरी विमानतळासाठी 147 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर आहेत। गडचिरोली येथील नवीन विमानतळ सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे ही सुरू केलेली आहेत। अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी उपलब्ध लागेल
तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं रूपांतर CNG आणि LNG मध्ये बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता बंदरे विभागास 484 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपये, परिवहन विभागास 3,710 कोटी रुपये, नगर विकास विभागास 10,729 कोटी रुपये, ग्राम विकास विभागास 11,480 कोटी रुपये, पर्यावरण व वातावरणातील बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21,534 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। अध्यक्ष महोदय, काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान। शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांच्या मध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत। अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे। सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वता मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर राहणार आहे। या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे। प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 TMC पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल। नाशिक जिल्ह्यातील 2,987 हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2,300 कोटी रुपये आहे। शासनाचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवले आहे।
या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल। या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॉट क्षमतेच्या 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। सन 2025-26 करता 1,460 कोटी रुपयाचा नियतव्यय याकरता प्रस्तावित आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होतं। सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे राज्यातील 38 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 2.95 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 90,000 रोजगार निर्माण होणार आहेत। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे। डिसेंबर 2024 अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेच्या द्वारे देण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे। त्यासाठी 8,200 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीच्या बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार आहे। संयुक्त राष्ट्र संघाने सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल। लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी म्हणजेच 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2100 कोटी रुपयाचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। देशी गाईचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल। नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे। ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचं ठरवण्यात आले। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी 27 जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत। जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129
सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक दिवशी 1000 पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे. बी बियाणं, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागाला 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागाला 16,456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागाला 638 कोटी रुपये, रोजगार हमी योजना विभागाला 2,205 कोटी रुपये, सहकार व पणन विभागाला 1,178 कोटी रुपये, अन्न नागरी पुरवठा विभागाला 526 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या दृष्टीने राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण हे जाहीर करण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1 अंतर्गत 4,42,748 घरकुलं मंजूर असून त्यापैकी 2,08,304 घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे. घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांचे पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे. सातारा जिल्ह्यातील मांद्याची वाडी व टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेचे 100% विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे। राज्यातील 52,500 रास्त दुकानांमधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन, ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे।